झी 24 तास एक पाऊल पुढे। ठाणे जिल्ह्यात वसई, पालघर, डहाणू या किनारपट्टी परिसरात वाडवळ समाज बहला असून या भागात वाडवळ भाषा आजही बोलली जाते। वाडवळ म्हणजे वाडी करणारा आणि वाडी राखणारा हा त्याहा अर्थ। वाडवळ भाषा ही 700 ते 800 वर्ष जुनी असून आजही तेवढीच जिती आहे। वसई पासून गुजरातच्या द्वीपावर पश्चिम किनारपट्टीत वाडवळ समाज असून त्या शेतीवाडी हा मुख्य धंदा आहे। आपल्या शेतात केळी, सुपारी, नारळ, पानवेल, फुलं तसंच अनेक प्रकारच्या भाज्या लावून त्यावर पोट भरणारा ऐसा समाज आहे। नवे नवे प्रयोग करून उत्पन्न वाढवून तसंच उत्पन्न दर्जेदार घेणे हा त्यांचा कायमचा प्रयत्न होते। सकाळचा लवकर उठून वाडीत जाऊन पानं, फुलं, भाज्या खुडून त्या बाजारात विकण्या त्या रोजचं काम आहे। समवंशी क्षत्रिय समाजाचे जे आजचे वारस आहेत ते पालघर, वसई आणि डहाणू तालुका यामध्ये वस्ती करून आहात। आज त्यांना वाडवळ म्हणतात कारण पूर्वी ते जरी क्षत्रिय म्हणून पराक्रम केलेला आला तरी काळा परतवे त्यांनी तलवार होडून विळा कोयता हातात घेतला, वाडी केली। या बाजूची ही सबंध जी सुपीक जमीन होती त्या जमिनीचा वापर करून त्यांनी शेती बागायती केली। आजच्या नव्या काळात शिकलेली वाडवळी पोरं नोकरी धंद्यात मोठ्या प्रमाणात वळालेली आहेत। शेती वाडी करता मजूर मिळणं मोठं कठीण झाले। त्यातच वीज नाही, पाणी नाही, त्यामुळे त्या व्यवसाय काही पोरं करतील असं सांगता येईल नाही। शिक्षणामुळे थोडस मुलं आता वाडीमध्ये काम करायला बघित नाही। आपण जोपर्यंत काम केलं तोपर्यंत ठीक आहे, पण आता आपले पोरं नुसते वाडीत कामगारांना शान येऊन देव्यांग तरी शान नेऊन देत। ते कोणतं हेच काय आहे ते त्यांना माहिती नाही। ते काय करणार आता यापुढे ते काम करतील का नाही ते सांगता नाही। काय ताल नाही बाजाराचा, कसा काय संसार सांभाळायचा ह्या बाजाराचे पानाचे पैसे तेच मोठा प्रश्न पडतो। खरं म्हणजे हल्ली कधी कधी पानाला तर एवढा बाजार अगदी साप खाली असतो की आमचा संसार पण त्यात होऊ शकत नाही। वाडवळ यो हिकलेला कुकी समाज आहे। या समाजात आपल्या जुन्या चालीरीती, रूढी, परंपरा आज पण बाळगलेल्या आहेत। आजो यो समाज आपली भाषा, आपली संस्कृती, आपला धंदा टिकवून आहे। या समाजात लेखक, कवी न राजकारणी लोक पण आहेत। मी 24 तासासाठी पालघरहून हर्षद पाटील बरोबर ब्युरो रिपोर्ट। झी 24 तास एक पाऊल पुढे।